दुसरीकडे जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा या जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी चकमक उडवलेली आहे। अतिरेक्याच्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलावरती गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा दलासोबत अतिरेक्याची चकमक झाली आहे। बांदीपोरा जिल्ह्यातील कुलनार बाजीपोरा भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे। त्याच दरम्यान ही चकमक झाल्याचं कळतंय। तर या ठिकाणी नेमकं काय परिस्थिती याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूयात। बैसरन येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बैसरनचा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी आपल्या अधिपत्याखाली घेतलेला बघायला मिळतोय। आर्मी, सीआरपीएफ आणि पोलिसांचे हे जवान जे आहेत ते संपूर्ण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गस्ती घालताना बघायला मिळतात। आपण बघतोय की मोठा हा परिसर आहे, अगदी 3 किलोमीटर हा दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झाला तो 3 किलोमीटरचा परिसर लांब असला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ती पोलिसांची गस्ती ही वाढवलेली पाहायला मिळत आहे। सर्च ऑपरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सध्या बघायला मिळत आहे। आपण बघतोय की आर्मी आणि सीआरपीएफ आणि पोलीस जवान जे आहेत ते अगदी संगनमतानं या ठिकाणी एक आपलं ऑपरेशन राबवताना पाहायला मिळत आहेत, ज्या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सॅनिटायझिंग करणं हे खरं तर त्यांचं टार्गेट आहे आणि त्यासाठी हे आर्मी आणि पोलिसांचे जवान जे आहेत ते तैनात असलेले बघायला मिळतात। आपण बघतोय की हे सगळे जवान जे आहेत ते सध्या या ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळत आहेत। 48 तासांचं हे टार्गेट आहे आणि त्यासाठी ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी कोणालाही जायला आता परवानगी दिली नाहीये। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी घेतली होती। अजूनही रक्ताचे डाग त्या ठिकाणी आहेत, अजूनही सिलेंडर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात फेकलेले त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये जायला कोणालाही परवानगी नाही। मात्र परिसर जो आहे तो सुरक्षित करणं हे देखील एक महत्त्वाचं टार्गेट आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात हे सर्च ऑपरेशन आणि सॅनिटायझिंग ऑपरेशन जे आहेत ते सध्या या ठिकाणी राबवत असलेलं बघायला मिळतंय। कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, बैसननेर।